जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 58वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. सगळ्यांनी हात जोडा, डोळे बंद करूया. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करू आणि या सत्राला सुरुवात करू. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. हा सगळा कुठेतरी गणेशोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे त्याचा आवाज असेल. आवाज क्लिअर आहे का? आवाज क्लिअर आहे. ठीक. तर मी विचार करत होतो, ह्या उद्धालकाचं हे ध्यान चाललं आहे, उद्धालक मुनींचं, आणि त्यामध्ये असा रेफरन्स दिला आहे की त्यांनी मनाबद्दल विचार केला, अहंकाराबद्दल विचार केला. खरं म्हणजे याचा सगळ्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध, आणि हा सगळा विचार करायचा कशाला, या विचाराने काय फायदा होणार आहे. जेव्हा आजूबाजूला जग बघतो तेव्हा असं लक्षात येतं की अनेक गोष्टी ह्या अवॉइड होऊ शकतात. शांतता हवी असेल मनाला आणि आजूबाजूच्या लोकांना आपण बघितलं तर असं लक्षात येतं की कुठेतरी विनाकारण स्वतःमध्ये अस्थिरता आणलेली आहे, कुठेतरी त्रास करून घेणं सुरू आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून जर स्वतःला आपल्याला संरक्षण द्यायचं असेल, म्हणजे आपण निदान त्याच्यात फसायचं नसेल, तर सगळ्या गोष्टींच्या मुळाशी जायला हवं. म्हणजे आपण जो पहिला प्रश्न विचारतो की मी कोण, आतापर्यंत प्रल्हादाच्या बलीच्या ध्यानातून हे जे काही प्रश्न आले आणि या उद्धालकानेही सुरुवात केली, ध्यानाला त्यांची सुरुवात झाली तेव्हाच हे की पहिले सुरुवातीपासूनच बघूया की मी कोण, हे सगळं काय अस्तित्व आहे, कशाचं आलं. इथून जेव्हा सुरुवात करतो तेव्हा संपूर्ण आपल्या अस्तित्वाविषयी एक एक प्रश्न हे निर्माण होत जायला हवेत, आणि त्याच्यातून मग आपण कसं वागायचं, हे जे काही जेवढं काही जीवन आपल्या हातात आहे, गेलं ते गेलं, ते तर काही आपण बदलू शकत नाही. परंतु उरलेलं जे येणार आहे त्याच्यामध्ये जे जे घडणार आहे, जे जे प्रसंग येऊ शकतील, त्या सगळ्यांना सामोरं जाताना मनात एक सहज हा प्रश्न यायला हवा की जे होतं आहे ते बरोबर आहे का. व्यवहारात काय होतं तो भाग वेगळा, त्याच्यात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात असतात, काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. परंतु आपण आतमधून ज्या पद्धतीने वागतो, आपल्या मनात जे काही चाललेलं आहे आणि आपली त्याची जी बाहेर प्रतिक्रिया येत असते, त्या प्रत्येकाला थोडासा प्रश्न की हे जे काही आहे ते बरोबर आहे का, आणि मुळातच हे जे काही होत आहे त्याच्या मागे माझी जी भावना आहे ती भावना सुद्धा बरोबर आहे का. म्हणजे इथे जसं उदाहरण त्यांनी दिलेल्या उदाहरणातून की मी स्वतःला शरीर म्हणजे मी समजतो, हा भाव बरोबर आहे की चुकीचा आहे, तर याच्यावरती विश्लेषण करणं, स्वतःला तपासणं, आणि मी म्हणजे शरीर नाही हे कसं हे सांगणं, किंवा मनाबद्दल सुद्धा की मनाचं अस्तित्व आहे आणि मना तू असं करू नको तसं करू नको वगैरे असे जे उपदेश दिलेले आहेत, तर ही एक विचाराची धारा झाली.
परंतु त्याच्याही आणखी खोलात जाऊन आणखी स्वतःला तिथे असा प्रश्न यायला हवा की मी म्हणजे शरीर समजतो, तर अशी तरी भावना का व्हावी, कुठून निर्माण व्हावी ही भावना, किंवा हे मन, मी माझ्या मनाला काही सांगतो आहे, तर हे मन सुद्धा मी ज्या मनाला उपदेश करतोय, हा उपदेश, ही भावना, ही सुद्धा कुठून यावी. हे अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत, हे जेव्हा एकदा आपल्या मनात यायला सुरुवात होते आणि आपण स्वतःच्या सगळ्या खोलीमध्ये जातो, बघतो की काय चाललं आहे, तर त्याचे जे परिणाम आहेत, ही जी अतिशय रिफाईन्ड प्रोसेस म्हणतो, स्वतःमध्ये अगदी आतमध्ये जाऊन बघणं, ह्याचे जे काही परिणाम होतात पुढे जाऊन, आपल्याला एकदा स्वतःच्या स्वरूपाबद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल कळायला लागलं, किंवा आपल्या वागण्यात ज्या पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीला रिॲक्ट करतो, प्रतिसाद देतो, या सगळ्या गोष्टी, या जमीन अस्मानचा फरक पडतो. आणि जेव्हा हा फरक पडतो आपल्यामध्ये, तेव्हा आपण जे आयुष्य आपल्या वाटेला आलेलं आहे त्याला अतिशय सुंदर रीतीने एन्जॉय करू शकतो. नाही तर तेच एखाद्या बैलाला बांधतात तसं आपल्याला बांधलेलं असतं कुठल्या तरी आपल्या भावनांनी, आपल्या वासनांनी, आणि चाललं हे ओढत 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 ओढत. ते म्हणतात, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. तसं ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात असायला पाहिजे त्या गोष्टी आपल्यावरती नियंत्रण ठेवतात आणि संपूर्ण जीवन कुठेतरी घेऊन जातात. हे आयुष्य निघून जातं. कधीतरी उतारवयात बुद्धी झाली, उतारवयात पोहोचलो आणि वेळ मिळाला तर असं लक्षात येतं की अरे विनाकारण नको त्या चुका केल्या, म्हणून हे ज्ञान अगोदर मिळालं असतं तर बरं झालं असतं, अशी भावना येते. तर अजूनही वेळ आहे सगळ्यांकडे, आणि हे ज्ञान आणि याच्यात जे काही ध्यान होत आहेत यांचा उपयोग करून उरलेलं जेवढं केवढं आयुष्य असेल त्याला अतिशय सुंदर करूया. आतापर्यंत आणि कालही तुम्ही जी चर्चा केली असेल, आतापर्यंत हे लक्षात आलं असेल की थोडा प्रयत्न आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये अगदी माझ्या दृष्टीने जे आहे ना, ब्लॅक अँड व्हाईट डिसिजन ज्याला म्हणतो, की आपल्यासमोर बिस्किट आलं आणि लाकूड आलं तर काय खायचं याच्यासाठी विवेक लागत नाही. आपण मुकाट्याने बिस्किट खाऊन घेऊ, लाकूड काही खाणार नाही. तेवढ्या सोपं हे आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा वेगवेगळे अट्रॅक्शन्स, डिस्ट्रॅक्शन्स, ज्यांना वासना म्हणा, इंद्रिय आपल्याला इकडे तिकडे ओढतात ते, आणि त्याच्या विरुद्ध ज्ञान, या दोनपैकी कुठला मार्ग निवडायचा इतकं सोपं आहे निर्णय घेणं. फक्त एवढंच आहे की त्याच्यावरती कृती करायची. हा निर्णय जर आपण घेतला तर त्याप्रमाणे लगेच कृती करून पुढे जाता येतं. पण बऱ्याच वेळा या वासना आणि या संस्कारांची भिंत एवढी पक्की झालेली असते की ते निर्णय घेताना आपण नको ते चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचे परिणाम भोगत राहतो. आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रक्रियांनी, वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला हा उपदेश झालेला आहे. त्याच्यामुळे एक मनाची अवस्था अशी झाली की आता एवढं कळतं की कशात अडकायचं नाही, काय नाही वगैरे. पण त्याला आणखी थोडं खोलात जाऊ, आणखी थोडं समजून घेऊ की हे जे काही माझं अस्तित्व आहे, ज्याला मी समजतो, हा जो अहंकार आहे, त्याच्यानंतर मी जे काही स्वतःला शरीर म्हणून समजतो किंवा आणखी काही गोष्टी समजतो, तर त्या सुद्धा भावना याव्यात की नाही, ते सुद्धा किती योग्य अयोग्य आहे हे समजण्यासाठी आपण आज उरलेलं पुढचं ध्यान घेऊया उद्धालकाचं. ठीक आहे, मला 1 मिनिट द्या, मी आता ठीक आहे. सगळ्यांनी शांत डोळे मिटून बसूया. सगळं लक्ष आपल्या श्वासावर ठेवू. खरं म्हणजे श्वासच एक असा आहे की ज्याच्यावर लक्ष ठेवावं.
हळूहळू आपला श्वास स्थिर होईल. मनातल्या मनात श्री गणेशाचं स्मरण करू. आपल्या गुरूंचं स्मरण करूया. आपण आपल्या मनाला उपदेश केला आहे की हे मन इंद्रियांचे कार्य बघणं, खाणं, वास घेणं, ऐकणं, बोलणं, स्पर्श या सगळ्यांच्या कार्यामध्ये अडकून स्वतःला त्रास करवतो. मुळात हे मन नाहीच, पण कधी वर यायला लागलंच तर त्याला समजवण्याचं कार्य आपण केलं. आता आपल्या अहंकाराकडे बघूया. साधारणपणे माझ्यात कुठे काय असं बघायचं असेल तर आपण शरीरात बघतो. म्हणजेच मी म्हणजे शरीर. मनालाही आपण शरीरातच शोधलं. अहंकारालाही शरीरातच शोधू. अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत प्रत्येक कणाकणात आपण या अहमला शोधायचा प्रयत्न केला. तर तो काही सापडत नाही.
म्हणजे पायात एक अहम आहे, हातात दुसरा आहे, छातीत तिसरा आहे, डोक्यात चौथा आहे. असा एका ठिकाणी किंवा प्रत्येक ठिकाणी असा अहम नाही. या शरीरात रक्त, मांस, हाडं आणि ह्याला चालवणारा प्राणवायू. महा अहंकार आहे कुठे आणि कसा? अदृश्य म्हटलं तर त्याला आहे म्हणता येत नाही. नाही म्हटलं तर त्याचं अस्तित्व जाणवतं. बर, कशामध्ये जाणवतं हेही सांगता येत नाही. आपल्या शरीराची हालचाल, तिला तर अहंकार काही कारण नाही, ती प्राणशक्तीमुळे होते. आपल्याला जे ज्ञान होतं, संवेदना होते, ती तर चैतन्यामुळे. शरीर म्हातारं होतं, आजारी पडतं, तो शरीराचा गुणधर्म. मग अहंकार आहे हे कशावरून ओळखायचं? शरीरातल्या कुठल्याही कार्यामध्ये याचा काहीही उपयोग नाही. कारण कार्य करणारे इंद्रिय, कर्मेंद्रिय, बरं, मन म्हटलं तर तेही नाही. चित्त म्हटलं तर तेही अहंकार नाही. पण सगळीकडे अस्तित्व आहे. कारण आहे हाच भाव आहे. म्हणजे तो एक अहम, तो सगळ्यांमध्ये आहे.
मग तो एकट्यामध्ये नसेल, सगळ्यांमध्ये जो आहे तो पुन्हा वेगळा होऊन प्रत्येकात कसा असेल. म्हणजेच माझ्यातला अहंकार हा खोटा आहे. माझ्यात अहंकार नाही. पण या अहंकाराशिवाय कुठलं कार्यही शक्य नाही. कारण एकच कार्य एकाच व्यक्तीने करता येतं. मी काही केलं तर सगळ्यांनी केलं असं नाही म्हणता येणार. त्याला मीच केलं असं म्हणावं लागेल. मग हा मी कोण? तात्पुरता व्यवहारासाठी हेच चैतन्य माझ्यातूनच तात्पुरता अहंकार धारण करून व्यवहार करतं. प्रत्यक्षात काही करत नाही. व्यवहारापुरती अहंकाराचं अस्तित्व येतं आणि मी परत मूळ रूपात स्थिर होतो. मी नेहमी आत्मरूपातच स्थिर आहे. पूर्वी कधीतरी ह्या अहंकाराने छळलं, पण आता त्याचा आणि माझा काही संबंध नाही. या अहंकारा वाचून माझं काही अडत नाही. माझं शरीर आपलं कार्य करीत राहतं. शरीरातले इंद्रिय अवयव हे सहज आपलं कार्य करतात.
ते डोळे असू द्या, कान असू द्या, त्वचा असू द्या, ते आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे आपलं आपलं कार्य करतात. मग तिथे मी म्हणून हा अहंकार कुठून आला? कुठेही शोधा, हा अहंकार सापडत नाही. आणि याच्याशिवाय सगळ्या गोष्टी होतात. या अहंकारामुळेच मी स्वतःला कधी शरीर समजत होतो. ही वासना आता सोडून द्यावी. मी स्वतःला शरीर समजलं नाही तर माझ्याकडून काहीच होणार नाही असं समजणंही चुकीचं आहे. या शरीरासाठी जे जे करायचं ते कार्य इंद्रिय करतच राहतात. आणि त्याच्यातच खरं सुख आहे. नाहीतर मी काही केलं किंवा मी काही केलं नाही, ह्यात केलेल्या कार्याची जबाबदारी आपण घेतो. आणि त्याच्या परिणामांना सुद्धा आपण बांधलो जातो. आणि त्यामुळेच मी केलं नाही या भावनांमुळेच सुखदुःखांमध्ये अडकतो. म्हणून मी स्वतःला सांगतो, हे शरीर म्हणजे मी नाही. हा अहंकारही माझ्यात नाही. मी काही करत नाही, मी काही भोगत नाही. जे काही शरीर करतं ते करतं, मी त्याला बांधलेला नाही. जे सहज रीतीने येईल ते करेल. केवळ व्यवहारासाठीच करेल.
मी म्हणजे शरीर ही भावना सुद्धा कुठून येते? मन म्हणावं तर ते नाही. अहंकार तर नाहीच नाही. बाहेरच्या पदार्थातून आतमध्ये ही भावना येणं शक्य नाही. अहंकार मिथ्या, खोटा, त्याचं अस्तित्व नाही. मनाचंही अस्तित्व नाही. मग ज्यांचं अस्तित्व नाही, समजा त्यांच्यातून निर्माण झालेली भावना असेल तर ती पण खोटीच. मी आत्मस्वरूपात स्थित आहे. शरीराचे अवयव आपलं आपलं कार्य करतात. इंद्रिय आपलं आपलं कार्य करतात. माझ्या मनाला, अहम भावनेला जागाच नाही. त्या येणारच कशा? हे ज्ञान झालं, आत्मज्ञान झालं की अहंकार हा नष्टच होतो. त्याचा नाश करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सतत सांगत राहायचं, तू नाहीच. त्याचं स्मरण करायचं नाही आणि झालं तर नाही म्हणून सांगायचं. कुठल्याही गोष्टीचं स्मरण होऊ द्यायचं नसेल तर आपल्या श्वासावर लक्ष ठेवा.
आपल्या गुरूंचं स्मरण करूया. एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि पूर्णपणे सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत हो. वातावरणाप्रती सचेत हो. आणि हळूवार आपले डोळे उघडूया. असा हा अहंकाराचा खेळ आहे. मुळातच आपला प्रवास आता अशा दिशेने चाललाय की जिथे या सगळ्या गोष्टी अस्तित्वाच्या त्यांना एकेकाला आवरायचं. अहंकार ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण जिथे आपण अहम मम हा भाव म्हटला आहे, मी आणि माझं, सहसा त्रास देतो ते माझं, माझेपणाची भावना, माझ्या मुलांचं काय होईल, पत्नीचं काय होईल, माझ्या प्रॉपर्टीचं काय होईल, पैशांचं काय होईल, वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर कधीतरी तो एक जाणीव होते की अरे या सगळ्यांशी तो मीपणा जोडलेला, मी आहे म्हणून माझं. आणि मग मी म्हणजे काय, तर मग माझं शरीर. या सगळ्या गोष्टींची निर्मिती जर बघितली ना, मी आणि माझ्यामधली, तर ती फक्त शरीरांमधून आलेली आहे. माझं शरीर आलं म्हणून माझ्याशी संबंधित वस्तू आल्या. माझं शरीर आलं म्हणून जिथे मी जन्म घेतला ते आईवडील आले. माझ्या शरीरासोबत लग्न झालं म्हणून पत्नी आली. माझ्या शरीरातून आणखी एक जन्माला आले म्हणून मुलं झाले. हे जे काही सगळे प्रकार आहेत, हे त्या केवळ मी आणि माझं या सगळ्यांच्या मुळाशी तो अहंकार आहे. आणि तो जर बाजूला ठेवला आणि या सगळ्या ध्यानातून जे लक्षात घेतलं की इथे फक्त सगळं काही आपोआप चाललेलं आहे, आपण तो अहंकार उगवू देतो आणि त्याला धरून काहीतरी करायला जातो आणि त्याच्यामध्ये अडकत जातो. तर ही भावना थोडी जर डायल्यूट करता आली, सौम्य करता आली की मी नाहीच, मी जो प्रकार आहे तो नाहीच, सगळीकडे एकच चैतन्य. आपण ही पूर्वीच्या ध्यानांमध्ये बघितलं की माझं वेगळेपणाने असं अस्तित्व नाही, मी आणि हे सगळं सृष्टी ही सगळी एकच आहे, या सगळ्यांमध्ये एकच चैतन्य आहे. तो अहम समजू शकतो. तो जो काही आत्मदेव आहे, जो सगळीकडे एकाच रूपाने भरलेला आहे, तो समजता येईल. पण आपण त्यालाच पुन्हा वेगळं करतो आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवतो आणि ते गडबड करतो. त्याच्यामुळे पूर्वी जे काही ध्यानांमध्ये आपण बघितलं होतं, विचार केले होते की मी म्हणजेच हे शरीर नाही किंवा वेगळं अस्तित्व नाही, मी म्हणजे एक तर काहीच नाही, किंवा त्यातही वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की मी म्हणजे हे सगळं काही, सगळ्यांमध्ये मीच आहे. तो जो मी असेल मोठा अहंकार, तर मग ठीक आहे. तर हा विचार करत जावा आणि हा विचार करताना आपलं मन हळूहळू त्याच्यात शांत होतं याचा अनुभव घ्यावा. मुळात पुन्हा त्या बेसिक प्रश्नाकडे की जीवन आनंदाने जगायचं आहे, तर त्याच्यासाठी काय काय उपाय आहेत, हा एक उपाय फार सोपा आहे, हे करता यावं. अनेकांना वाटतं कठीण आहे, पण खरं म्हणजे असं म्हटलं आहे की डोळ्याची पापणी लावण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागतात. परंतु मी नाही, हे मन नाही, हा अहंकार नाही, हे सोडायला काही प्रयत्न नाही.
इतकं सोपं आहे. फक्त आपले संस्कार आपल्याला थोडा त्रास देतात आणि हे संस्कार जरा कमजोर करायचे, अशक्त करायचे, वीक करायचे. त्यासाठी दुसरे नवीन संस्कार करत राहायचे, वारंवार हा अभ्यास करत राहायचा. आपोआप परिणाम दिसायला लागतो. परिणाम दिसतोच दिसतो, तो दिसणार नाही असं होणार नाही. तर ह्यासोबत इथे थांबूया आणि उद्या मग मन आणि शरीर या सगळ्यांचे संबंध कसे आहेत, कसे शत्रू आहेत, कसे मित्र आहेत, कसा एक दुसऱ्याला उपयोग करून घेता येतो हे बघू. आजच्या पुरते इथे थांबूया. जय श्रीराम, जय गुरुदेव. काही प्रश्न असतील ते घेता येतील. दुसऱ्यांचा अहंकार कमी कसा करावा? कशाला दुसऱ्यांचा अहंकार कमी करावा? दुसरे आपलं आपलं बघून घेतील. त्यांना ज्ञानाच्या मार्गात आले तर ठीक, नाही आले तर ते भोगतील. इथे मुळात या दुसऱ्यांमध्ये ना दोन गोष्टी आहेत. प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. एक तर खरं म्हणजे आपल्यासाठी दुसरं कोणीच नाही, सगळे आहे ते आपलेच आहे. आणि आपण खरंच दुसऱ्यांचा अहंकार कमी करण्याच्या ऐवजी आपल्याच कोणाचा तरी अहंकार कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे याच्यात दुसरे म्हणजे कोणीतरी दूर गावाला असलेली व्यक्ती ज्याचा आपला काहीही संबंध नाही असा दुसरा नाही. हे दुसरे म्हणजे आपले नातेवाईक असतील, आपल्याच जवळचे कोणीतरी असतील, शेजारी पाजारी असतील, आणि तेही तात्पुरते. त्यांचा त्रास होतो म्हणून तिथे अहंकार हा प्रश्न येतो. आपल्याशिवाय किंवा त्यांच्याशिवाय म्हणजे कोणी नसेल किंवा काही काळाने काही कारणामुळे दूर गेले एक दुसऱ्यापासून, तर पुन्हा ते दुसरे राहत नाही आणि त्यांचा अहंकार ही आपली समस्या राहत नाही. ही आपली समस्या तेव्हाच आहे जेव्हा कुठेतरी ते दुसरे खरं आपले आहेत. आणि हा आपलेपणामध्ये आपला जर अहंकार पहिल्यांदा नष्ट केला, अहंकार म्हणजे अभिमान नाही, अहंकार म्हणजे मीपणाची जाणीव, तर हा आपला अभिमान, आपला मीपणाची जाणीव नष्ट केली तर मग मी आणि माझं असं कोणीच उरत नाही. मग तो एकतर समस्या असेल तर सगळ्या जगामध्ये प्रत्येकामध्ये जो अहंभाव आहे किंवा जो अभिमान आहे, तर प्रत्येकाचा अभिमान दूर करण्याचा प्रयत्न करावा, पण ते आपल्याला शक्य नाही. आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांचं सोडून द्यावं. आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे स्वतःचा अहंभाव सोडून एक व्यवहार म्हणून कोणाला ज्ञानाच्या मार्गात आणून त्यांचं काही भलं करता येत असेल तर करावं, नाही तर सोडून द्या. मग आपल्या मुलांच्या बाबतीत, आपल्या साथीदाराच्या बाबतीत, नातेवाईकांच्या बाबतीत कर्तव्य म्हणून आपण हे करा, ते करा एवढं सांगावं. आपल्या परीने जसं जसं सांगता येईल, जे जे प्रयत्न करून सांगता येईल ते प्रयत्न करून सांगावं. पुढे निर्वाण प्रकरणात एक फार छान गोष्ट आहे. एका पत्नीने आपल्या पतीसाठी कसं त्याला आत्मज्ञान मिळवून दिलं, तर त्या पद्धतीने प्रयत्न जरूर करावे, परंतु अटॅच होऊन नाही. जेवढं होईल तेवढं करा. त्याच्यानंतर ठीक आहे, प्रत्येकजण आपलं आपलं अस्तित्व. मुळातच मुलगा असू द्या, बायको असू द्या, मी जसं मगाशीच म्हटलं की आपल्या काहीतरी घटना घडली म्हणून हे गोष्टी निर्माण झाल्या, नाही तर तोपर्यंत हे जीव कोणीच नव्हते, काही संबंधच नव्हता आणि पुढेही असेल की नाही माहिती नाही. त्यामुळे एका लिमिटपर्यंत घेऊन जावं आपल्या शक्तीप्रमाणे, जसं असेल तसं, पण आपला अहंकार सोडून. ठीक आहे. हा, वसुंधरा गोखले अनम्यूट करा. हा, आजचं तुम्ही खूप सुंदर सांगितलं. आणि त्याच्यावरून एक फक्त मला शेअर करायला आठवलं की शंकराचार्यांचं निर्वाण शतकम आहे, तर त्या ह्याच्यात त्यांचा पहिलीच ओळ आहे, मनोबुद्धी अहंकार चित्ताननाहम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मला फार आठवण झाली तुम्ही हे सगळं सांगितल्यामुळे. खरंच खूप धन्यवाद. अजून काही प्रश्न आहेत कोणाला? हा, पती पत्नीची गोष्ट सांगणार होतो. वेळ आहे का? बरं, ठीक आहे. खरं या गोष्टी इथे काही संबंध नाही, परंतु गोष्ट एक वेगळ्या रेफरन्सनी म्हणून सांगतो. बऱ्याच ठिकाणी असं असतं की पती आणि पत्नी यांच्यापैकी कोणीतरी एक
शिस्तीत आहे, सगळं काही व्यवस्थित करत आहेत आणि अध्यात्माच्या मार्गावर असतील किंवा आणखी काही योग साधनेच्या मार्गावर असतील किंवा काहीतरी, पण एकाचं एक जीवन असतं आणि दुसरं त्याच्या दृष्टीने या बाबतीत थोडं कमी असतं. तर असंच एक पती आणि पत्नी, त्यांचा संसार सुरू असतो. पत्नी अतिशय धार्मिक, योगाच्या मार्गावर जाणारी, आणि पती हा साधारण, म्हणजे त्याला काही आपलं काम करा, व्यवहार करा, इकडचं तिकडचं जे काही मित्रमंडळी वगैरे अशा सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळे जीवनामध्ये एवढी शिस्तबद्धता, सुसूत्रता नव्हती. पत्नी मात्र आपली साधना चुकवणार नाही, प्राणायाम ध्यान सगळं काही करेल आणि व्यवस्थित एक शिस्तबद्ध जीवन जगत होते. एक दिवस तिने असाच विचार केला आणि स्वतःचं आणि आपल्या पतीचं जीवन यांची तुलना केली. तर तिच्या लक्षात आलं की मी सगळं काही करते आणि सगळं करून माझी एनर्जी व्यवस्थित राहते, कुठेही तक्रार नाही, काही नाही, आणि माझे पतीही सगळं काही करतात, त्यांचा व्यवहार व्यवस्थित करतात, पण कुठेतरी आरोग्याच्या तक्रारी, मनाच्या तक्रारी ह्या दिसत आहेत. मन अस्थिर असतं, कधी कधी एखाद्या वेळेस इकडे तिकडे होतं, अधूनमधून आरोग्याच्याही तक्रारी येत असतात. माझ्या तेवढ्या नाहीत, पण त्यांच्या जरा आहेत बऱ्यापैकी. तर बरंचसं ज्ञान मिळालेलं असल्यामुळे त्या ज्ञानाचं एक्झॅगरेशन थोडंसं वाढून आणि त्याचा कुठेतरी विपर्यास होऊन ती असा विचार करायला लागते की काही वर्षानंतर असं होऊ शकेल की मी नियमितपणे सगळं केल्यामुळे माझी तब्येत, माझं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहील, परंतु माझ्या पतीचं काहीतरी गडबड होऊ शकते आरोग्यामध्ये किंवा मानसिक दृष्ट्या. आणि असं असेल तर स्वाभाविक आहे की ते सगळं काही मला सांभाळावं लागणार आहे, कारण मी पत्नी आहे. आणि म्हणून तिच्या मनात येतं की याचा अर्थ माझ्या पतीने आत्तापासून सगळं काही व्यवस्थित करावं, आणि नाही केलं तर त्याचे परिणाम दिसतात. आपण जे नेहमी इथे बोलतो, प्राणायाम ध्यान साधना ज्ञान या सगळ्या गोष्टी करा, नाहीतर मग कदाचित परिणाम भोगावे लागतील. मग काहीतरी कुठेतरी गडबड होऊ शकते. तर ह्यानी जर केलं नाही तर माझ्या पतीला पुढे जाऊन त्रास होईल आणि तो त्रास शेवटी मलाच निस्तरावा लागणार आहे. तर त्यामुळे आपल्या पतीचं कर्तव्य आहे की त्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्या. हे इन जनरल फक्त पती पत्नी म्हणून नाही, पण ती पुढेही तिचं ॲनालिसिस असं की हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे की लोकांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये शिस्त ठेवावी, नाहीतर पुढे त्याचा त्रास होतो. एक प्रकारे शिस्त न ठेवणं म्हणजेच आपण पुढे येणाऱ्या त्रासाची पेरणी करून ठेवणं आहे, आणि फक्त स्वतःलाच नाही पण इतरांना सुद्धा त्रास देऊ. तर आपल्या जीवनात जे काही घडणार आहे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, त्याला फक्त आपणच जबाबदार आहोत, हा एक भाग. आणि हे जबाबदारी व्यवस्थित म्हणजे चांगली जबाबदारी आहे. तिला आता कुठल्या शब्दात सांगू, पण ही बेजबाबदारपणा पण आहे की आपण जर हे काम केलं नाही, स्वतःकडे लक्ष दिलं नाही, तर हा बेजबाबदारपणा पण आहे. आणि जाणून बुजून आपण दुसऱ्यावरती कोणाला तरी त्रास देणार आहोत. तर अशी भावना तिच्या मनात आली आणि ती आपल्या गुरूंकडे एक दिवस गेली आणि त्यांना तिने म्हटलं की असं असं माझ्या मनात विचार येत आहे. तर माझ्या पतीने जर आज सगळं व्यवस्थित नाही केलं आणि त्यांनी जर स्वतःकडे लक्ष दिलं नाही तर पुढे जाऊन याला त्रास होईल. हा बेजबाबदारपणे वागतो आहे, त्याच्यामुळे मी सगळं जरी व्यवस्थित माझं केलं आणि पुढे जाऊन ह्यानेही असे त्रास द्यायला सुरुवात झाली, याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडलं, तर केवळ आज ह्यांनी जाणून बुजून हे केलेलं आहे, बेजबाबदारपणे वागतो आहे, आणि म्हणून त्याची शिक्षा त्यावेळेस मी याची जबाबदारी घेणार नाही. ह्याचं जर काही बिघडलं तर मी ह्याच्याकडे लक्ष देणार नाही. आणि ही माझी भावना बरोबर आहे का? तर गुरु म्हणाले एकदम बरोबर आहे. आज त्यांनी जे करायला पाहिजे ते करत नाही म्हणजे ती बेजबाबदारी झाली, आणि म्हणून त्यांनी पुढे त्याचे जे परिणाम आहेत ते भोगावे लागतील त्याला. एखाद्याने पैशांची उधळपट्टी केली, सेव्हिंग्स केलं नाही, आणि उद्या पैसे संपले किंवा नोकरी गेली किंवा काही झालं तर त्याचे परिणाम त्याला भोगणं भाग आहे. तर तुझं म्हणणंही बरोबर आहे की नवरा आहे तो बेजबाबदारपणे वागतो आणि मग तू का त्याचं ओझं व्हावं, काही प्रश्नच नाही, बरोबर आहे तुझं म्हणणं. तर तिला फार आनंद झाला की चला म्हणजे पुढे काही झालं तर मी जबाबदारी झटकू शकेन. आता असं म्हटल्यानंतर
कुठेतरी तिच्या मनात काहीतरी होतं, पण ते तिला कळत नव्हतं की काहीतरी गडबड आहे आपल्या थिंकिंगमध्ये. पण एकीकडे पूर्ण लॉजिकल माइंड, आपण आता हे सगळं भावना वगैरे या सगळ्या गोष्टींना जास्त स्थान देत नाही. ते लॉजिकल माइंड सांगायला लागलं की नाही असं आहे ते आहे. ती जायला लागली गुरूंना नमस्कार करून. तर गुरूंनी तिला म्हटलं, पण एक मिनिट थांब, माझे 2 प्रश्न आहेत. तर म्हणे काय? तर त्यांनी विचारलं की जगात असे किती लोक असतात की जे काहीच करत नाही, प्राणायाम, ध्यान, योग साधना वगैरे काही करत नाही, आणि तरीही त्यांना काहीच होत नाही. थोडंफार नॉमिनल शरीराचं म्हणून इकडे तिकडे काही झालं तर झालं, पण सहसा त्यांना काहीही होत नाही. असे किती लोक आहेत? तर म्हणाले काय 2-4% असतील, 5% असतील, 10% असतील. बरं ठीक आहे. बरं असे किती लोक आहेत की जे सगळं काही प्राणायाम, ध्यान, योगा साधना सगळं काही नियमित करतात, पण तरी सुद्धा त्यांना काही ना काही शारीरिक मानसिक त्रास होतो? असे किती लोक असतात? तर ती म्हणाली की अशी 2-4-5% लोक असू शकतील, बाकी सगळं एवढं व्यवस्थित करणाऱ्यांना सहसा काही होत नाही. पण काही लोक असू शकतात, प्रारब्धामुळे कशामुळे त्यांना काही होऊ शकतं. तर म्हणाली ठीक आहे, आता तू ह्या 5-10% आणि तो त्या 5-10% असला, म्हणजे तुला काहीतरी झालं आणि त्याला काहीच नाही झालं, तर तेव्हा पण हीच भावना असेल का त्यांनी तुला सोडून द्यावं म्हणून? मग तिच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की अरे, आपण तर या संभावनेचा विचारच नाही केला. मग त्यांनी सांगितलं की पती पत्नीचं नातं हे व्यवहाराचं नसतं. हे बांधलं गेलं आहे, कोणीतरी तुमचं नातं बांधून दिलेलं आहे. ती तुमची इच्छा होती म्हणून नाही, ती परमेश्वराची इच्छा होती म्हणून तुमचा जोडीदार ठरला, ती गाठ बांधली गेली. खरं गाठ कुठेतरी दुसरीकडेच बांधलेली होती. तुम्ही इथे केवळ त्यांचा संकल्प म्हणून एकत्र आलेले आहात, आणि हे निभावणं हे तुमचं कर्तव्य आहे. ह्याच्यामध्ये प्रयत्न करा, जरूर करा, आपल्याला जे काही आपल्या जोडीदाराविषयी करायचं असेल तो, परंतु जबाबदारी झटकता येणार नाही. मी मागेही असं कुठेतरी आपल्या सत्रामध्ये म्हटलं होतं की जोडीदार हे एक दुसऱ्याला साथ देण्यासाठी असतात. म्हणजे आज नवरा चिडला, काय वाटेल ते कारण असेल त्याचं, त्याला ऑफिसमध्ये कटकट झाली असेल, फायनान्शियल काही असतील, कुठलं टेन्शन आलं असेल, काही झालं असेल, तर तो चिडला तर बायकोचं कर्तव्य आहे की त्याचा राग बाहेर पडू द्यावा. त्या दिवशी तिने ते कचरा वेचण्याचं काम करावं की ठीक आहे, तू बोलून घे जेवढं बोलायचं, आणि स्वतः रिकामं होऊन त्याला होऊ द्यायचं. कधी ही चिडली, हिची काही मनाची अवस्था असेल, आणखी काही अडचणी असतील, त्याच्यातून हिची चिडचिड होत असेल, तर याने समजून घ्यावं की ही चिडचिड माझ्यावरती नाही करत आहे, तिला स्वतःला मोकळं व्हायचंय, स्वतःला बाहेर काहीतरी काढायचंय म्हणून ती चिडचिड होते. तर ठीक आहे, आपण एक जोडीदार म्हणून त्या दृष्टीने साथ देणं हा एक दुसरा दृष्टिकोन असतो. तर असे अनेक त्याचे जोडीच्या दृष्टिकोन असतात, अनेक त्याचे पैलू आहेत, आणि तिथे ह्या गोष्टीला फक्त बघावं की ही जोडी ही व्यवस्थित समोर न्यायची आहे. ह्याच्यात तू मय हे एक दुसऱ्यासाठी फार कमी वेळा असतं. बऱ्याच वेळा स्वतःचं काहीतरी कुठलं तरी बिघडलेलं असतं आणि ते मोकळं करायचं असतं. त्यामुळे त्या नवऱ्यानी जर असं म्हटलं की त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, किंवा आपल्या काही जणांच्या बाबतीत बायको लक्ष देत नाही, तर समजून घ्यावं की हे लोक कुठेतरी आणखी महत्त्वाच्या कामात अडकले असतील, किंवा त्यांची तशी अपब्रिंगिंग असेल, त्यांचे तसे संस्कार असतील, काहीतरी असेल. आपण आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडायचं. बऱ्याचदा स्त्रियांच्या बाबतीत म्हटलं जातं तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं जात नाही, परंतु त्या स्वतःच्या पूर्ण संसाराची जबाबदारी सांभाळत असतात, त्यांना तेवढा वेळ नसतो. तर काही पुरुष हे आपल्या व्यवसायात इतके बिझी असतात कारण ते पूर्ण घराची जबाबदारी घेत असतात, त्यांना तेवढा वेळ नसतो. ही बाजू समजून घ्यावी आणि असले विचार करण्यापेक्षा चल जे येईल ते एकत्र सोबतच घेऊ, तू तिथं मी, असं समजून हा संसार पुढे न्यावा. किती छोटीशी गोष्ट आणि हा संदेश इथे द्यायचा होता, बस, बाकी काही नाही. ठीक आहे, चल थांबूया विद्याधरजी. येस सर. उद्या भेटू मग. जय श्रीराम, जय गुरुदेव. जय श्रीराम. हा ज्योती ताई बोला. सगळं झालं, खूप सुंदर सगळं, काय म्हणायचं, ऐकण्यासारखंच असतं. त्याच्यात माझा पण एक छोटासा अनुभव सांगू इच्छिते.
आणि परवाची आठवण देऊ इच्छिते आपल्याला. मी एक लहान आहे तरी पण, की आज आपण तुम्ही थोड्या वेळासाठी तरी आणणार होतात सोबतीला. एक आठवण देते. मी विचारतो. मी खूप उत्सुक आहे. तेव्हा जेव्हा माणूस एक एवढा ह्याच्यामध्ये पुढे येत असतो, त्याला मागून बॅकिंग तेवढंच असतं. त्याला तुम्ही पाठीचा कणा म्हटलं, मला हे फार आवडलं, खूप आवडलं, मनापासून आवडलं. प्रत्येकाने ही भावना मनात ठेवायला हवी. ही पण एक तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे की किती भारभक्कम विशेषण दिलं. खूप सुंदर, खूप सुंदर. मी विचारतो आहे का? सॅल्यूट. येत असतील ते विचारतो. 1 मिनिट द्या. हे लोक बोलत आहेत. आईला येते का? अच्छा, बाहेर आहे. मी इथे आलो तेव्हा त्या बाहेर गेल्या होत्या आणि अजून यायच्या आहेत. त्यामुळे तर उद्या मात्र निश्चित येईल असं त्यांनी प्रॉमिस केलंय. आपण उद्या जरूर भेटू. बरं. ठीक आहे. थँक्यू. हां, आणि त्याच्यात नंतर अजून एक माझा आहे, छोटासाच आहे पण शेअर करावासा वाटतोय तुम्हाला. तो असा की बरेच वर्षांपासून मी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम ही मी एक कुठेतरी ऐकलं आणि ती मला चाल आवडली, म्हणून मी ते म्हणायला लागली, गुणगुणायला लागली आणि शोध घेतला की कुठे आहे, काय आहे, कसं मिळेल. तर मला ते मिळवायलाच 1 वर्ष लागलं. त्याच्यानंतर मी ते म्हणायला लागली माझ्या चालीतनं, मला जसं काय सुचलं तसं म्हणायला लागली. तर त्याचा परिणाम असा झाला की स्वतःमधला बदल जो आहे तो स्वतःला जाणवतोच, इतका बदल होतो. आणि संसारिक आहे आपण, ह्याच्यामध्ये काही ना काही मनासारखं असतं, काही कधी नसतं, काही ना काही होत असतं. पण रात्री झोपण्यापूर्वी जर का हे पूर्ण शंकराचार्यांचं आत्माष्टकम आहे शिवोहम, हे जर का म्हटलं ना, तर दिवसभरातलं सगळं जे काय असेल तुमचं चांगलं कर्म, हे कर्म, हे इतक्या आपोआप जाऊन चित्त शांत होतं की रात्री झोप न येण्याची जी प्रक्रिया असते काही वेळा संसारिक उद्वेगाने, ती आपोआप कमी होते. कालांतराने कमी कमी होत शून्याकडे जात राहते. हा माझा अनुभव आहे. हा पण एक तुम्हाला सांगायचा होता. छान. जरूर. हो, खूप सुंदर आहे. त्याच्यातलं एक एक शब्द, एक एक वाक्य, नुसतं एक चाल ऐकली म्हणून आठवलं तर असं वाटलं मला की हे गुरूंनी मला सांगितलं. हा एक नकळत आपल्याला आपले गुरु कुठेतरी एक मार्ग दाखवत असतात. त्याच्यातला मला असं वाटतं की हा माझा अनुभव असावा. बरोबर आहे का? निश्चित. त्या आपण मार्गावर गेलो की मग बाकी पुढे ते सगळं येत जातं आपण. त्याला काही हे नाही. ते गुरुच करत असतात. हो. तर मला त्याचा पण एक खूप सुंदर म्हणजे अनुभव आलेला आहे. ठीक आहे. बस एवढंच सांगायचं होतं. हो, थँक्यू. आणि कालच्या शुभेच्छा तुम्हाला आज देते माझ्याकडनं. थँक्यू. धन्यवाद. आता तिळगुळाचा महिना तर संपला आहे, तरी पण एक म्हणते की तिळाचा स्नेह, गुळाची गोडी, खूप आनंदी राहो तुम्हा दोघांची जोडी. हे सद्गुरूंचरणी मी प्रार्थना करते. ठीक आहे. चल थांबूया. जय श्रीराम. जय श्री